मी संजय अंबादास पवार, मुख्य पुजारी श्री रूपाभवानी देऊळ। हे मंदिर पुरातन असून या मंदिराबाबतीत आमचे एक मंडळाचे कार्यकर्ते शरद गुमटे हे पणजीचे आमदार असताना त्यांच्याकडे पाठपुरावा करून तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आणि त्यानुसार गेल्या वर्षी लोकमतला बातमी अशी आली की रूपाभवानी मंदिराचा समाविष्ट क क्षेत्र तीर्थक्षेत्र दर्जामध्ये केलेला आहे। त्यानुसार 5 कोटीचा निधी त्यापोटी मंजूर केलेला आहे आणि त्या 5 कोटीच्या निधीमध्ये भक्त निवास आणि मंदिराची सुधारणा हे विषय होते। असे असताना मंदिराची जे भक्त निवास आहे सध्या जे डी मार्टच्या बाजूला काही महापालिकेची आरक्षित जागा आहे त्या जागेवर करणार आहे अशी एकंदरीत चर्चा चालू आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा निघालेलं आहे। पण महापालिकेची जागा मंदिराच्या आजूबाजूला पिकनिक स्पॉट वगैरे आणि बंद पडलेलं मंगल कार्यालयाला 2.5 चक्कर जागा आहे, तेवढ्या लांब करणं योग्य वाटणार नाही। कारण मंगळवार, पौर्णिमा, बुधवार, शुक्रवार देवदेव हे मंदिराच्या परिसरात होत असतात आणि जे काय नैवेद्य येतो हे तो भाविक तेवढ्या लांबून आणणं शक्य नाही आणि भाविकांना येताना हायवे रोडवरून यावं लागणार आहे, त्यामुळं रॉंग साईडने यावं लागणार आहे। त्यामुळं शासनाने आणि महापालिकेने विचार करून सर्व भक्तांची इच्छा अशी आहे की मंदिराच्या परिसरातच जे काय भक्त निवास आहे, सुधारणा आहे ते तेथेच व्हावी अशी भक्ताकडून आणि आम्ही पुजारी या वतीनं शासनाला आणि महापालिकेला विनंती करतो।